तळागड हा किल्ला पाहण्यासाठी आपण आलो आहे. गाव तालुका तळागड, जिल्हा रायगड. चढाईची श्रेणी ही सोपी आहे. अर्ध्या तासात आपण गडमाथ्यावर पोहोचून जातो. गड पाहण्यासाठी साधारण आपणाला 1 तासाची वेळ पुरेशी होते. गडावर भरपूर अवशेष आहेत. पाण्याची टाकी आहे, मंदिर आहे, तसेच बुरुज आहेत, तटबंदी आहे, अखंड तटबंदी. खूप मोठ्या प्रमाणात अवशेष आहेत. निश्चितच आपण हा किल्ला केला पाहिजे. तळगडमध्ये कुंभाराळी त्या ठिकाणी आपली गाडी लावली व आपण आपली गडफेरी चालू करू. आपण इथून आता आपणाला असं जायचं आणि वरती वळायचं. आता या ठिकाणापर्यंत रस्ता केला आहे. आता संपतो इथून रस्ता. तळागड, गाव तळा, तालुका तळा, जिल्हा रायगड. इथे एक आता पाण्याची टाकी बनवत आहेत. पर्यंत सुद्धा येऊ शकते. या ठिकाणी पाहू शकतो आपणाला निशाणी बुरुज इथं पाहायला भेटतो. हा निशाणी बुरुज आहे आणि इथं व्यवस्थित माहिती दिली आहे. 10:30 वाजलेत. आपण आता या तळागाडाच्या बोर्डपाशी पोचून गेलो. हे पाहू शकतो इथंही सुंदरसा बोर्ड लिहिण्यात आला आहे. मस्त एक नंबर काम केलं आहे. आपली आता या ठिकाणापासून गडफेरीला सुरुवात करू. सोप्या श्रेणीमध्ये असणारा किल्ला आहे. चढण्यासाठी साधारण अर्ध्या तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. पायऱ्या पाहू शकतो प्राचीन. हे बघा, हा प्राचीन पायऱ्या आहेत. अशा मार्गाने आपणाला चालत राहायचे. थोडं वर आल्यानंतर तळागाव पूर्णतः पाहायला भेटतं. आता 10:30 वाजले. एप्रिल महिना, 20 तारीख, 20 एप्रिल 2025. अगोदर आपण हा किल्ला पावसाच्या दिवसामध्ये केला होता. त्यामुळं आपणाला किल्ला व्यवस्थेचा जास्त पाहता आला नव्हता. 2-5 मिनटं आपण आता आलो. अशा पायरी मार्गाने सरळ चालत राहायचं आहे. असं चालून आल्यानंतर आपणाला या ठिकाणी 2 तोफा पाहायला भेटतात. वरच्या बाजूशी एक आहे आणि एक आहे. निशाणी बुरुज. हे बघा, ही एक तोफ. खाली तळागड गाव दिसायला लागलं. सुंदर तोफ. पहिल्या तोफेच्या वरील बाजूस दुसरी तोफ पाहायला भेटते. तीही पाहू. हे बघा, ही अशी पहिल्या तोफेपासून ही पहिली तोफ तळागाव पूर्ण दिसते व्यवस्थित. आणि ही दुसरी तोफ. इथून पुढं आपल्याला वर चालत राहायचं आहे. भारतीय पुरातत्व खात्याचा या ठिकाणी माहितीचा फलक देण्यात आला आहे. या ठिकाणी काही कोरीव पायऱ्या पाहायला भेटतात. वरील बाजूस तटबंदी दिसण्यास सुरुवात झाली. हे बघा, वरच्या बाजूस बुरुज. जसं वर जाऊ आपण त्याप्रमाणे तळागाव, तळा तालुक्याचं गाव व्यवस्थित पाहायला भेटते. या अशा पायऱ्या. दरवाजा असणार त्या काळी पहिला. या दरवाजातून आपण
आतमध्ये पोचून जातो. सरळ आपणाला आता या बाजूनी सरळ चालत राहायचं आहे. येताना आपण याही बाजूला जाऊ पाहू हा बुरुज. कडेला जायचं आपणाला आणि तिथून वर चढण्यासाठी रस्ता आहे. ही माची आहे, शहराच्या बाजूने असणारी माची. हा जो मार्ग दिसतोय असा गेलेला, त्या ठिकाणी बहुतेक वर जाण्यासाठी मार्ग किंवा त्या ठिकाणी एक पाण्याचं टाका असावं, ते आपण येताना पाहू. मग त्याला तटबंदी वगैरे केली, पायऱ्या दिसत आहेत, त्यामुळं अरे हा निश्चितच ते पाण्याचं टाका आहे ते बघा तिथे. ते येताना पाहू आपण. अशा मार्गाने चालत राहायचं आहे. आवाज ऐकू शकतोय आपण, रातकिड्यांचा आवाज, किर्र आवाज येतो एकदम. खाली वस्ती आणि हा आता पायरी मार्ग दिसायला सुरुवात झाली. इथून शक्य झालं तर तिथे एक वरच्या बाजूस आणि गोवा आहे ती पाहू. पावसाच्या दिवसात जाता येत नाही, परंतु आत्ता जर जाता आलं तर निश्चितच ती आपण पाहू. हे बघा इथं वरच्या बाजूस ती गोवा आहे. बघू आपण प्रयत्न करू, जर झालं शक्य ती गोवा दिसते, झालं शक्य तर ती पाहून येऊ आपण. खडतर आहे परंतु मे बी जाता येईल. कशा मार्गाने वर जायचे हे असं चालत राहायचे आपल्याला. हे बघा या बाजूला बुरुज आहेत, ते आपण येताना पाहू. प्रथम गडमाथ्यावर जाऊ आणि येताना तो भाग पाहू. पावसाच्या दिवसात हा भाग शेवाळ असतं, अतिशय सावध जावं लागतं इथून. आणि गवत खूप मोठ्या प्रमाणात असतं. मारुतीची ती शिल्प आहे. हनुमान दरवाजा असं नाव आहे ह्या दरवाजाचं, इथं लिहिण्यात आलं आहे. आणि हनुमान दरवाजातून वर आल्यानंतर एक आपणाला इथं असं पाण्याचं टाक पाहायला भेटतं. गाळ आहे परंतु पाणी पिण्यायोग्य आहे. पाहू आपण येताना पूर्ण एकदा अशी तटबंदी. या माचीवर पोचून गेलो आपण. इथल्या वरती बालेकिल्ल्याचा भाग. समोरच्या बाजूसुद्धा तोफ आहेत, त्या पाहू. एकूण 4 तोफा आपणाला, 5 या ठिकाणी 3 आहेत आणि खालच्या 2, 5 तोफा आतापर्यंत पाहायला भेटले आपणाला. हे बघा इथं 1, 2 आणि 3 तोफा आहेत तिथं. हा खालचा भाग, या बाजूचा तळा शहर. आता जे आपण आलो ते या बाजूने आलो, डोंगरोली. आणि हा गेला आहे रोड तो कुडा या बाजूला गेलेला रोड आहे. असंच शहर.
आता या रस्त्याने आपल्याला टॉपला जायचं आहे. आता मुख्य बालेकिल्ल्याकडे जाऊ आणि बालेकिल्ल्याची माची, पाण्याची टाकी ही सर्व वास्तू पाहू. सुंदर पायऱ्या आहेत, आजसुद्धा व्यवस्थित इथं आहेत. अशा पायऱ्यांनी सरळ आल्यानंतर असं इथं आपणाला इथे कसे बहुतेक हे ते काही टॉयलेट असावं असा पायरी मार्ग व्यवस्थित. पुरुष अजून एक तोफ, 6 तोफ झाले आतापर्यंत तळागाळावर. या पायरी मार्गाच्या बाजूला सुद्धा पायऱ्या दिसत आहेत. हा मुख्य मार्ग आणि त्याच्या बाजूला बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हा बुरुज आहे, हा मुख्य महादरवाजा असणार. आणि आपण आता वरती पोचून गेलो. याचा किल्ला बालेकिल्ला. आपण या बुरुजावर जाऊ आणि नंतर समोरच्या बाजूस आपण जाऊ. मंदिर आहे इथं आणि हा जो झेंडा बुरुज आहे तो खूप लांबून आपल्याला पाहायला भेटतो. तळा आणि घोसाळगड हे 2 महत्त्वपूर्ण किल्ले आहेत. घोसाळगडसुद्धा इथून जवळच आहे. आपण या मंदिराच्या इथं पोचून गेलो. हे बघा, तसं हे मंदिर आहे आणि हा असा टॉप. तळागाळाच्या आपण आता टॉपला आलो आहे. टॉपला आल्यानंतर हे एक मंदिर इथं आहे, पाहू शकतोय. आणि मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आपला भगवा झेंडा इथं डोलाने फडकत आहे. आता सर्व गडाची आपण गडफेरी करून घेऊ. तळा शहर आपणाला पूर्ण किल्ल्याच्या बाजूला पाहायला भेटतं. इथून लक्ष ठेवण्यासाठी ही इथं जागा आहे बुरुजाची. इथं छोटी रूम. मंदिरात दर्शन घेतले आणि आपण गडफेरी करण्यास सुरुवात करू. प्रथम आपण या उजव्या बाजूनी गडफेरी करू आणि येताना डाव्या बाजूनी येऊ, म्हणजे आपली पूर्ण व्यवस्थित गडफेरी पूर्ण होईल. हे असं या बाजूची तटबंदी वर जाऊन पाहू. खालून येताना आपणाला दिसते ही तटबंदी पूर्णतः. पाण्याची टाकीसुद्धा आहेत, तीही पाहू. पायथ्यापासून गडावर येण्यासाठी अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. पाहू शकतो असं आपण आता आलो तो मार्ग. तसेच इथं आलतो आपण आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एक पाण्याचा टाका आहे. त्या पाण्याच्या टाक्याला जाण्यासाठी कुठून मार्ग आहे ते शोधू आपण. हे बघा इथून ही अशी तटबंदी वरून दिसते अशी आलेली. या ठिकाणी पाण्याची टाकी ती निश्चितच पाहू आपण. प्रथम लास्टला जाऊन येऊ. वरती आल्यानंतर थंड हवा लागण्यास सुरुवात झाली. हे पाहिजे बहुतेक त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग खडतर असावा, परंतु आपण निश्चितच त्या ठिकाणी जाणार आहोत. खालच्या बाजूस दिसते ते पाण्याची टाकी. मार्ग आहे तिथं जायला.
अशी तळागाडच्या आपण आता मुख्य किल्ल्यावर आहे आणि आपण ज्यावेळेस गडावर येतो त्या मार्गे येतो आपण त्याच्या वरच्या बाजूस पाहिलं तर त्याही ठिकाणी पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत. आपण तिथं जाऊ आणि ही ह्या बाजूची तटबंदी व्यवस्थित अशी आहे. गडावर भरपूर अवशेष आहेत. पावसाच्या दिवसात या ठिकाणी जास्त अवशेष पाहायला भेटत नाहीत, परंतु उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सर्व अवशेष आपणाला व्यवस्थित पाहायला भेटतात. हे पाहायचे खूप मोठी तटबंदी आहे. वाड्याचे अवशेष आहेत ते. आणि मध्ये जर पाहिलं 3 पाण्याची टाकी तर 3-4 पाण्याची टाकी आहेत. पाठीमागं सुद्धा भरपूर पाण्याच्या टाक्यांचा समूह मोठा आहे, तोही पाहू. ही लाईनीमध्ये 1 2 3 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. तो बुरुज वाडा पाहून पाठीमागं जाऊ. ही वाड्याचे अवशेष आहे तिथं. आणि पाण्याच्या टाक्यांचा समूह जो आहे तो इथं आहे. रूम्स इथं छोटे मोठे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. हे पहा, असे भरपूर प्रमाणात इथं असे रूम्स इथं आहेत. आणि या पाण्याच्या टाक्या झाकण्यासाठी इथं होल्स आहेत. झाकण टाकण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात बाष्पीभवन होऊ नये म्हणून ही अशी सोय केलेली असते. गडांवर होल्स आहेत सगळीकडं. आपण पाहिलं तर तो एक पाण्याचा टाक्याचा समूह 1 2 3 4 5 तसेच लाईनीनं पुढं पाहायला भेटतो पाण्याचा टाक्यांचा समूह. यास आणि मध्ये मंदिर आहे तेही पाहू. गडावर पाणी आहे परंतु ते पिण्यायोग्य पाणी नाही, त्यामुळं आपण पाणी खालूनच घेऊन या. कमीत कमी 2 बॉटल तरी आवश्यक आहेत पर माणशी. हे पहा, पाण्याच्या टाक्यांचा समूह खूप मोठ्या प्रमाणात इथं आहे. पाठीमागपर्यंत वाड्यांचे अवशेषसुद्धा दिसत आहेत. या पाण्याच्या टाक्यांचा समूह इथं पाहिला आपण आता पूर्ण लांबपर्यंत आहे. आणि हा असा पाण्याचा टाक्यांचा समूह पाहून आपण गडाच्या अंतिम भागात जाऊ. तिथं माची आणि माचीवरून आपण पूर्ण दर्शन घेऊन पाठीमागे येऊ. आता इथून व्यवस्थित पाहायला भेटतं या पाण्याच्या टाक्यांचा समूह. दिसतं पाठीमागं ही माची गडाची माची. व्यवस्थित पाहायला भेटते. हा या बाजूचा भाग. याही बाजूला पाण्याची टाकी किंवा भुयार वगैरे असणार, आपण तेही पाहू. प्रथम आपण आता पुन्हा रिटर्न जाऊन पाहू ही वास्तू. तळागड किल्ला पाहण्यासाठी 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल. या भागात पावसाचे प्रमाण खूपच असते, त्यामुळं पावसाचे दिवस सोडून आला तर व्यवस्थित होईल. ते मंदिर आहे ते पाहू आपण आणि शेवट पाठीमागं जाऊ. भारी वाटते गेला पाण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. याला पाण्याचं टाकं, खामटाकं किंवा लेणी बोलू शकतो आपण. आणि हे एक मंदिर आहे तेही पाहू. मंदिरात आपण जाऊ. महादेवाचं मंदिर आहे इथं पाहू शकतो. असं
शिवलिंग वगैरे इथं आहे. व्यवस्थित इथं दिवाबत्तीची सोयसुद्धा इथं केलेली पाहायला भेटते. आपण दिवाबत्ती लावू. या ठिकाणी आता दिवाबत्ती केली आपण आणि दिवाबत्ती करून पाठीमागं पाहण्यासाठी जाऊ. इथं नंदीचं तोंडसुद्धा पाणी पाहायला भेटते. इथून पाहत पाहत आपण आता गडाच्या पाठीमागे जाऊ. माचीचा भाग पाहायला जाऊ आपण आता. मागच्या माचीवर जाऊ आपण. हा माचीचा भाग आहे. प्रतापगडला जशी माची आहे त्याच पद्धतीची आपण बोलू शकतो ह्या माचीला. माचीवरून दूरवर आपणाला नजर ठेवता येते. हे पाहू शकतो. आता या अंतिम भागात आलो. या ठिकाणी दोन डोंगर वेगळे केलेले पाहायला भेटतात. बऱ्याच किल्ल्यांवर आपल्याला असे दोन डोंगर वेगळे केलेले पाहायला भेटतात. आणि याचा खालील भाग तळागड किल्ल्याच्या या शेवटच्या माचीवर उभा आहे आपण आता. आणि इथून पाहिलं तर तळा शहर पूर्ण व्यवस्थित पाहायला भेटतं. खूप लांबवरचा परिसर पाहायला भेटतो आपणाला. अशा या ऐतिहासिक किल्ल्याला आज आपण भेट दिली आहे. खाली तळा शहर आणि आपण आता ही माची पाहून खाली उतरण्यास तटबंदी बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या सुद्धा आहेत तिथं. या ठिकाणी प्राचीन टॉयलेटची सोय असावी. टॉयलेटची सोय तर किल्ल्यावर बरीच आपणाला असे सोय आहेत. चला याही ठिकाणी अशीच सोय केलेली पाहायला भेटते. गडावर टॉयलेटची सोय भरपूर आहे त्या काळी. ज्या हा एक वाड आहे तोही पाहू. इथं हे बघा पूर्णतः वाडा आणि खालील भाग सुद्धा दिसतो व्यवस्थित. रेस्टोरेशनचं काम करता येतं मुलं. याही बाजूला इथं आपणाला असं सोय दिसते. ही टॉयलेटच असणार हे सुद्धा. खूप सारी अशी वस्तू आहे तिथं. वाडा पाहू. खूप सुंदर हाही वाडा आहे. उंच बालेकिल्ला असणार. निश्चितच बालेकिल्ल्याचा भाग. या पायऱ्या सुद्धा आहेत तिथं.
बाजूला पहिल्या तिथेही दिसते आपल्याला सोय बालेकिल्ला. या बाजूचा बुरुज. आता ही तटबंदी भरपूर प्रमाणात आहे. सर्व बाजूने व्यवस्थित अशी तटबंदी आज सुद्धा आहे. हे बहुतेक भरपूर वाड्यांचे इथं अवशेष आहेत, ते आहेत. हे सर्व इथं वाड्याचे अवशेष आहेत. हा जो बुरुज आहे हा एकमेव बुरुज आपणाला व्यवस्थित सुस्थितीमध्ये पाहायला भेटतो. पाण्याच्या टाकीमध्ये या ज्या 3 पाण्याच्या टाक्या आहेत तिथं पाणी आहे, परंतु ते पिण्यायोग्य नाही. पक्ष्यांना वगैरे पिण्यासाठी ठीक आहे, परंतु आपण नाही पिऊ शकत हे पाणी. वर्षभर पाणी राहत असणार इथं हे. आता हा बुरुज आहे, हा बुरुज पाहून घेऊ आपण. या बाजूचा बुरुज बंदुकीचा मारा करण्यासाठी इथं जंग्या सुद्धा दिसत आहेत आपल्याला अशा. गड पाहून आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहोत. चल आपला भगवा या ठिकाणी डोलाने फडकत आहे. तोप एकूण 6 आहेत गडावर. खाली 2, मध्ये 3 आणि या ठिकाणी 1. एकूण 6 तोप आहेत. अवशेष संपन्न किल्ला आहे हा, त्याच्यामुळे जरूर किल्ला करा. अशी जे आपण अवशेष दाखवले वरून ते पाहण्यासाठी ह्या ठिकाणी वर आल्यानंतर एक रोड आपला हा बालेकिल्ल्याचा भाग आहे टॉपचा. त्याच्या अगोदर हा असा रस्ता गेला आहे. या रस्त्याने आपल्याला आता ते जे अवशेष आहेत, पाण्याची टाकी किंवा बाकीचे जे काय आहे ते पाहण्यासाठी असा मार्ग गेला आहे. थोडासा मार्ग या ठिकाणी अवघड आहे, सावध जायचं आहे. 5 मिनिटात आपण त्या वास्तूपर्यंत पोचून जातो. जर ते भुयार पाहता आलं तर ते निश्चितच आपण खाली जे भुयार आहे ते जर पाहता आलं तर ते निश्चितच करू आपण. प्रथम ह्या वास्तू पाहून घेऊ. थोडासा सावध मार्ग आहे. पावसाच्या दिवसात या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नका, अवघड आहे. पाण्याची टाकी तिकडं उन्हाळ्याच्या दिवसात येते, परंतु पावसाच्या दिवसात या ठिकाणी येणं मुश्किल आहे. खामटाकीत खूप मोठ्या या ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचा समूह या खामटाकी तिथं आत्ता पाणी नाही, परंतु पावसाच्या दिवसात पूर्ण भरत असणार. तसंच पुढं आल्यानंतर अजून एक पाण्याचा टाक्यांचा इथं एक टाका येत आहे पाण्याचा. अजून खांबी त्यालाही तीन खांब आहेत. 3 खांब पाण्याचं टाका. खूप मोठा पाण्याचा टाक्यांचा समूह दिसतो इथं, भरपूर आहेत. ही पाहू शकतोय पाण्याची टाकी इथं तळागड किल्ल्यावर आहेत. बालेकिल्ल्यावर जाण्याच्या अगोदर आपणाला उजव्या साईडला एक रस्ता गेला आहे. थोडा अवघड रस्ता आहे, परंतु येता येतं. इथं 3 खांब आहे त्याला. पाण्याचं टाकं पाणी पिण्यायोग्य आहे. हे 3 खांब आहेत पाण्याच्या टाक्याला. निश्चितच करा इथं आल्यानंतर. हा असा गडावर जाण्यासाठी मार्ग आहे. वरती बाजूला ही पाण्याची टाकी आहेत. वर तटबंदी दिसते आपणाला अशी. थोडा अवघड आहे इथं, व्यवस्थित आणि खूप जपून यायचे, काळजीपूर्वक इथं.
पाणी पिण्यायोग्य आहे. वर्षभर पाणी राहतं, परंतु इथलं पाणी हे वर्षभर राहतं, पिण्यायोग्य पाणी आहे. आणि हा जो पाण्याचा टाक्यांचा समूह आहे याच्यात पाणी नाही. यालाही खांब आहेत. हे बघा, इथे खांब आहे, त्याला थोडी अडचण आहे आणि इथं भीती आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ थांबत नाही मी सुद्धा. हा पाण्याचा टाक्यांचा समूह इथला, याच्यात पाणी नाही, परंतु समोरच्या पुढच्या टाक्यामध्ये पाणी आहे. चला, म्हणून आपण आता उतरण्यास सुरुवात करत आहोत. पाण्याची टाकी जी आहेत ती बरोबर या इथं आहेत, अवघड ठिकाणी आहेत. ही हनुमानरायाची मूर्ती आहे आणि या हनुमानरायाच्या मूर्तीच्या बरोबर या ठिकाणी आणि पुढच्या बाजूस पाण्याचे टाकी आहेत. अवघड आणि खडतर मार्ग आहे. जर शक्य असेल तरच जा, अन्यथा जाऊ नका. आता हा जो पाण्याचा टाक्यांचा आहे इथला पाहू, इथे दिसतोय असा हा खांब आहे, त्याला व्यवस्थित असं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला असं एवढं पाहायला भेटतं इथं. आता गड उतारण्यास सुरुवात केली आहे आणि या बाजूला जो एक बुरुज अवशेष आहेत ते पाहून येऊ. असं जावं लागतं. त्या बाजूला बुरुज आहे, तटबंदी आहे. खालून मगाशी पाहायला भेटत होती, ही पाहू शकते अशी तटबंदीसुद्धा आहे पूर्ण व्यवस्थित. ती पाहून येऊ एकदा जाऊन आपण. आता बुरुज थोडं पाण्याची टाकी आहेत, ती पाहू आपण. किल्ला तटबंदी बघितली तर खूप खतरनाक दिसते इथं. ह्या पाण्याच्या टाक्यात जाणं जरा मुश्किल आहे, तरी प्रयत्न करू आपण जाण्याचा. थोडा अवघड आहे रस्ता. वरील बाजूसुद्धा दिसते पाण्याचा टाका, तेही पाहू. पाण्याचं टाका आहे, ह्याला इथं छोट्या मोठ्याशा खोबण्या दिसत आहेत. पाहिला पॉसिबल झालं तर आपण वर जाऊन पाहू त्या या पाण्याचं टाकं. त्याच्या वरती बी असणार, तेही पाहून येऊ. गडावर आपणाला पाण्याच्या टाक्यांचा भरपूर खजिना आहे. इथं पाहू शकतोय, हे पाण्याचं टाकं आहे, परंतु त्या ठिकाणी जाण्याचा जो मार्ग आहे अतिशय खडतर आहे, सापडत नाही. खूप प्रयत्न केला जाण्याचा, परंतु काही जाता आलं नाही मला त्या पाण्याच्या टाक्यापर्यंत. आणि हे जे पाण्याचं टाकं आहे हे खूप मोठं आहे, पाहू शकतो इथं. त्याच्या खालच्या साईडला एक अजून आहे, त्याही ठिकाणी जाता येईना. मार्ग खूप खडतर आहे तिथपर्यंत जाण्याचा. सर्वत्र पाहून झालं, परंतु मार्ग हा कुठूनच दिसत नाही आपल्याला. इथं एक पाण्याचं आणि ते एक पाण्याचं टाकं, ते खालच्या साईडला एक आहे. गडावर जाण्याच्या अगोदर हे जे इथं भुयार आहे पाहू शकतोय समोर, त्या भुयारावर जाण्याचा आपण, हे जे भुयार आहे त्या भुयारात जाण्याचा प्रयत्न केला, परंतु रस्ता बिलकुल नाही. आणि जवळपास हे अंतर 50 फूट आहे, 40-50 फूट अंतर आहे हे. त्यामुळं आपण बॅड लकी जाऊ शकत नाही त्या भुयारापर्यंत. या ठिकाणी असणारं हे पाण्याचं टाकं आपण पाहता आलं नाही. तसंच वरच्या बाजूला 2 पाण्याची टाकी आहेत, तीही पाहता आली नाहीत. रस्ता खडतर आहे, अवघड आहे रस्ता, त्यामुळं त्या पाण्याच्या टाक्यापर्यंत आपण पोहोचू नाही शकलो. पाहू शकतो असं हे पाण्याचं टाकं आहे, ते आपण नाही पाहिलं. या झाडाच्या इथं दिसतंय हे.
हे पाण्याचं टाके ते नाही पाहिलं आणि त्याच्या वरच्या बाजूसुद्धा 2 पाण्याचे टाके तिथेही नाही पोचलो आपण. गड पाहिला व आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहोत. सकाळी आपण 10:30 वाजता किल्ला चढण्यास सुरुवात करत होतो. आता 11:45 वाजत आले आणि किल्ला पाहून आपण खाली उतरण्यास सुरुवात करत आहोत. आता या बाजूच्या माचीकडे जाऊ आपण. त्याही बाजूला पाहून येऊ काय अवशेष आहेत का. चला या बाजूला पाहून येऊ आपण. पाहून येतो आता अजून काय भेटते का पाहायला. ही तटबंदी आहे, पाण्याचं टाकं वगैरे असावं एखादं, शक्यता आहे. तटबंदी खालून दिसते आपल्याला व्यवस्थित, खूप लांबपर्यंत असणारे. आणि आजसुद्धा मजबूत तटबंदी आहे. आणि ही या बाजूची तटबंदी, पुढील बाजूस बुरुज वगैरे ते पाहून येऊ. वाड्याचे अवशेष तिकडं भरपूर प्रमाणात दिसत आहे. तिकडं वाड्यांचे अवशेष, तटबंदी दिसते याची अखेरपर्यंत. बघून पुढे एकदा अजून. सकाळी 10:30 वाजता आपण ट्रेक चालू केला होता व आता 12 वाजले. आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. 2 मिनटात गाडीपाशी पोचून जाऊ. साधारण पायथ्यापासून चालू करून पूर्ण किल्ला पाहून येण्यास 1.5 तासाची वेळ लागली. अप्रतिम किल्ला आहे, परंतु निश्चित केला पाहिजेत प्रत्येकाने. एकदा तरी या किल्ल्याला भेट जरूर दिली पाहिजेत. पावसाचे दिवस संपल्यानंतर येऊ नका. गवत झाडी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळं अवशेष नीट पाहता येत नाहीत आणि किल्ल्यावर सुद्धा जाता येत नाही. परंतु मला वाटते मार्च एप्रिलमध्ये व्यवस्थित पाहता येत असणार, त्यावेळेस या. 1.5 तासात आपण किल्ला पाहून या बोर्डपाशी पोचून गेलो. तळागड बोर्डपाशी 1.5 तासात आपण पोचून गेलो.